पीक कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने होल्ड केली शेतकऱ्याच्या कुटुंबातील सर्व बचत खाती। शाखा व्यवस्थापकाने सुडबुद्धीने खाते होल्ड केले, शेतकऱ्याने केला आरोप। खात्यावर हजारो रुपये असून धनादेश केला परत, शेतकऱ्याची ग्राहक मंचात धाव। देवणी तालुक्यातील चौनहिपरगा येथील इलाहाबाद बँक शाखा व्यवस्थापकाने पीक कर्जाची वसुलीसाठी शेतकऱ्याचीच नव्हे तर कुटुंबातील सर्व सदस्यांची बँक खाते होल्ड करून शेतकऱ्याची बँक व्यवहार कामकाजाची अडवणूक केल्याने संबंधित शेतकऱ्याने ग्राहक मंचात न्यायासाठी धाव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे। इलाहाबाद बँक शाखा चौनहिपरगा येथील खातेदार शेतकरी अशोक विश्वनाथ बिरादार यांनी दिनांक 16 जुलै 2017 रोजी 68,000 रुपये पीक कर्ज घेतले होते। कर्जाची परतफेड मुदत दिनांक 30 जुलै 2018 रोजी संपताच संबंधित शेतकऱ्याची व कुटुंबातील सदस्यांची बँक खाते बँकेने होल्ड केली। पीक कर्जदार अनेक असताना केवळ माझी अडवणूक केली गेली आहे, असा आरोप शेतकऱ्याने केला आहे। अशोक विश्वनाथ बिरादार चौनहिपरगा। माझे खाते सेविंग खाते बंद केले आहे। कुण्या बँकेत? इलाहाबाद बँकेत शाखा चौनहिपरगा। कशामुळे बंद केलेत त्याने? मी ते कर्ज घेतलेलं आहे, मला ते कर्ज भरल्याशिवाय खाते चालू होत नाहीत म्हणून माझे खाते बंद केलेले आहेत। चालून बुजून बंद केलेले आहेत। गावात कोणाचे खाते बंद केलेले नाही, आमचे घरचे 3 खाते बंद केलेले। 3 खाते म्हणजे नेमकं कोणाचे सांगता येईल? आमच्या बायकोचं एक, पोराचं एक आणि माझे असे 3 खाते बंद केले। कर्ज भरल्याशिवाय खाते चालू होत नाहीत म्हणून मला असं म्हणता मी नाही। तुमच्या बचत खात्यात काही पैसे आहेत का तिथं बँकेत? पैसे आहेत बचत खात्यात। का म्हणतात ते देत नाहीत का? देत नाही म्हणतात। अच्छा, काही तुमचं धनादेश किंवा चेक इथं आलं होतं का बँकेला? चेक आलं होतं। लातूरच्या माझे कारचे लोन ज्या बँकेचं घेतलं त्या बँकेचं चेक आलेलं होतं। मग ते वाटलं का चेक? नाही वाटलं, परत केले। खाते बंद नाही, होल्ड केले आहे। संबंधित शेतकऱ्याचे पीक कर्जाच्या वसुलीसाठी बचत खाते बंद न करता होल्ड केले आहे। त्यांचा 59,000 रुपये विमा पण बँकेत आला आहे। त्यांनी बँकेत संपर्क साधून पीक कर्ज खाते व बचत खाते पुन्हा सुरू करून घ्यावे, असे शाखा व्यवस्थापक आनंद कुमार यांनी बोलताना सांगितले। देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या। धन्यवाद।